Hello everyone, welcome back to my channel. This is Anushka and this vlog is all about traveling. Now let's do some mandatory introduction. हाय. तुझं नाव काय आहे? पार्थ. तुझं नाव काय आहे? कृष्णा. तुझं नाव काय आहे? अनुष्का. बाय. कुठे फिरायला जायच्या आधी काही मस्ती तर केलीच पाहिजे. तर आम्ही काही मस्ती केली की ते तुम्ही बघू शकता पुढे. पार्थ, इथे ये. एक तुला गोष्ट सांगतो. आपण इथे ना इतका धिंगाणा करू. मग सगळे म्हणू इतका धिंगाणा का होणार लागला. मग आपण डबल इतका धिंगाणा करू. इतका करू हो ना. Going fast forward from here. चलो भाई, इनकी मस्ती तो नहीं रुकने वाली अब व्लॉग में आगे ही बढ़ते हैं. आता आम्ही तुम्हाला रस्ता दाखवेल. हे बघा, हे रस्ता. लकीली निघताना तरी काहीच गर्दी नव्हती. रस्त्यात आम्हाला एक सुंदर असं शेत दिसलं होतं आणि जेवायला बसण्याकरिता एक झाडाची सावली. We had our lunch here and started our journey again. रामटेकला जायच्या रोडपासूनच 15 दिसणं चालू झाले होते आणि किती सुंदर तो नजारा. वा. फायनली रामटेकला पोहोचलो आहोत. अँड व्हॉट वी फर्स्ट सॉ इज पायऱ्या. चला मग पायऱ्या चढू. रामटेकला अशी गर्दी फार नव्हती, बस असं नॉर्मल क्राऊड होतं. नेव्हर एंडिंग पायऱ्या गाईज. मंदिरात जाण्याच्या रोडला मला हा एक स्पॉट दिसला. खूप सुंदर होता. फोटोग्राफीसाठी तर परफेक्ट स्पॉट होता. तर मी इथे काही फोटोज काढले आणि आम्ही समोर मंदिरात जायला निघालो. तिथे भरपूर असे स्टॉल्स होते आणि मेन म्हणजे तिथे कमळ मिळत होतं. अँड गाईज, लेट मी टेल यू वन फन फॅक्ट फ्रॉम देअर. जर तिथल्या बंदरांना तुमच्या हातात कमळ दिसलं तर ते काहीही करू शकतात ते कमळ घेण्यासाठी. तो प्लीज ते कमळ देऊन द्यायचं त्या बंदरांना. दर्शन घ्या सगळ्यांनी. कलेक्टिंग सम मेमरीज. ब्युटिफुल एक्सटेरियर. म्हटलं चला रेकॉर्ड करूया. फोटोजेनिक एरिया होता गाईज हा. वन ऑफ द ब्युटिफुल स्पॉट फ्रॉम देअर. विथ माय क्यूटसी. चला आता दर्शन तर झालं आहे. परत हे सगळ्या पायऱ्या उतरूया आणि खाली गाडीजवळ जाऊया. Now before going to our next destination, it is mandatory to do something random stuff. Now we are in Mayyar आणि गाईज गर्दी बघू शकता. ही गर्दी आहे रोपवेसाठी. जर वेट करू करू तुम्हाला भूक लागलेली असेल तर तिथे बाहेरच फ्रीची खिचडी मिळत होती.
आणि बाहेरच जेवायची सुद्धा व्यवस्था होती. आम्ही तिथे 10ला तिकीट काढली होती आणि आमचा नंबर 1च्या स्लॉटमध्ये लागलेला होता. रोपवे बघू शकता गाईज तुम्ही. इट वॉज वेल स्ट्रक्चर्ड अँड ऑर्गनाइज्ड. नाव इट्स अवर टर्न. लेट्स गो. इट वॉज न्यू एक्सपिरियन्स फॉर मी अँड इट वॉज सो गुड. आता आम्ही सध्या वरती चाललो आहोत मंदिराकडे. किती सुंदर तो नजारा. वा. सध्या आम्ही मंदिरात जाण्याच्या लाईनमध्ये आहोत आणि इथून पण हे सुंदर असं दृश्य दिसत होतं. गर्दी तशी ओकेश होती. फायनली दर्शन इज डन. आता जाऊया खाली. गोइंग फास्ट फॉरवर्ड, our next destination is Kashi, and this was the traffic. After a few hours, we arrived in Banaras. बनारस की फेमस गलियाँ. बहुत चलने के बाद अब हम पहुंच गए हैं काशी घाट. इथे आम्ही स्नान केलं आणि निघालो महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. Okay guys, now let me show you the line for darshan. It was so crowded. Now our next destination is तुमचं आणि आमचं फेवरेट अयोध्या. आणि ॲज एक्सपेक्टेड खूप गर्दी होती. एवढी गर्दी असून सुद्धा दर्शन अगदी आरामात झालं. अयोध्येला सगळं काही खूपच सुंदर होतं. जणू काही घरच आहे. ओके, सो धिस वॉज द लाईन फॉर दर्शन. खूप चालावं तर लागलं, पण बेस्ट पार्ट वॉज आमचं काशीचंही पण 2दा दर्शन झालं आणि अयोध्याचं सुद्धा 2दा दर्शन झालं. फायनली दर्शन झाले. किती सुंदर ते दृश्य होते. देवाकडे नुसतं बघतच राहायची इच्छा होत होती. दर्शन झाल्यानंतर बाहेर त्यांनी अशी बसण्याची सोय केलेली होती. मला ही खूप चांगली आयडिया वाटली. रामाचं तर दर्शन झालं, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हनुमानाचं दर्शन घेतलं. श्री हनुमानगडी. भीड़ देखो गाइस, भीड़. It was crowded, but it was worth it. मंदिरातल्या आतलं थोडंफारच रेकॉर्ड केलं. Now fast forward to Prayagraj. So we have arrived in Prayagraj आणि सरप्रायझिंगली गर्दी काहीच नव्हती. आमची गाडी आतपर्यंत गेली आणि आम्ही काइंड ऑफ घाटाजवळच गाडी पार्क केलेली होती. आता तर गर्दी नाही आहे, पण सकाळपर्यंत गाड्या आलेल्या होत्या आणि पार्किंग पूर्ण भरलेली होती. सो पार्किंगच्या बाजूलाच यात्रा भरलेली होती. गुड मॉर्निंग एव्हरीवन फ्रॉम प्रयागराज. सध्या त्रिवेणी संगमकडे चाललो आहोत स्नानासाठी.
हॅलो फ्रॉम आजी. संगमाकडे जाता जाता गंगा आरती अटेंड केली. मज्जा आली होती. महादेवाचं दर्शन घेतलं आणि निघालो स्नानासाठी. दर्शन करने के उपरांत सभी वधूपालक एवं कन्याओं का आता गर्दी वाढलेली होती थोडीफार. सो गाइज, वेलकम टू त्रिवेणी संगम. रहने वाली आप मेरा क्षेत्र में जहाँ भी हो भूले बच्चे सिर आ जाए. पवन कुमार आपका इंतजार हॅलो फ्रॉम एव्हरीवन. आपका इंतजार कर रहे हैं. उमेदलाल माते उमेद हर हर गंगे, हर हर महादेव. So this is the end of this vlog and the end of Prayagraj trip. It was exciting, beautiful, emotional and spiritual. And end of the day, it was worth it. And I am ending this vlog with Har Har Mahadev.